हॅलो, पोलीस स्टेशन. साहेबांना फोन द्या, जरा अर्जंट आहे. हो, मी साळुंक्यांच्या घरातून बोलतो. इथे खून झाला. हो, भाऊसाहेबांचा. हो, ताबडतोब या. या साहेब या. भाऊसाहेबांचा खून झाला? पैशाच्या लोभाने मोलकरीनं खून केलेला दिसतोय. सगळे खुनी असंच म्हणतात. अरे पकडा येला. ते वचन सांगते साहेब, खरंच मी खून केला नाही. काय नाही, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा मुर्दा, ही बाटली आणि अंगावर पडलेले रक्ताचे डागच सांगतात तूच खुनी आहेस म्हणून. अरे पकडा येला. दया करा साहेब, नाही खरंच मी खुनी नाही. सावित्रीबाई, सावित्रीबाई तुमचा नवरा मेला. अगं या कार्टी पायीस तर पायाला गोळी लागली, नाही तर काय हिम्मत होती त्या फौजदाराची माझ्यावर गोळी चालवायची. सोन्यासारखं पोर दिसते. अरे माझं वाटोळ केलंस ते केलंस, हिच कशाला? वाटोळ केलं म्हणाले. नको पोरं रडू. आजपासून मी तुझा आहे. आता पावतर वांजुटी होतीस, झाला का नाही तुला जीव रमवायला? हुडकून आणूया तुझ्या आईला. तुझ्या आईचं नाव काय? आई. आई. बर बाबांचं? बाबा. बाबा. बर तुझं नाव काय? भामी. भामी? भामी नको बाई, आपण की नाही तुझं नाव भीमी ठेवू. आजपासून तू आमची भीमी आहे की नाही? आरोपी सावित्री भिकोबा मोरे तिने पैशासाठी साळुंके यांचा खून केला, त्याबद्दल इंडियन पिनल कोड 302 वय जन्मठेपेची शिक्षा देत आहे. नाही, मला ती शिक्षा देऊ नका. फाशीची शिक्षा. फाशीची. काय रे पोरा नशीब तुझं. बा मरून गेला आणि आई तुरुंगात गेली. देवानं तुला असं उघड्यावर टाकल्यावर आता काय करायचं? आणा त्याला इकडं, मी सांभाळ करीन त्याचा. काय म्हणताय सा? अव जिनं तुमच्या नवऱ्याला मारलं तिच्याच मुलाचा सांभाळ करायला उठले सा? नाही बाई, सावित्री तसं करणारी नव्हती. माझं मन सांगतंय मला तिनं खून केला नाही. असं कसं म्हणताय सा? कोर्टानं एवढी चांगली शिक्षा करू सुद्धा? होय बाई, कायदे गरिबासाठी नसतात, ते असतात श्रीमंतासाठी. पापाचा घडा भरल्यावर तेच बघून घेतो सगळ्यासले. आता कवा आणि कुणाला बघून गेले कुणाच ठाऊ.
ते जर सगळ्यांना कळलं असतं मग काय पाहिजे. पण काय हो, ह्याला एक भन होती ना. वय पण तिच्या आईला धरून नेल्यापासनं ती कुठे हरवली का कुणी पळवून नेली कुणाच ठाऊ. असं बर. भीमे तुझी वेणी घालते आणि मग गुळाचा शिरा करून देते. हा गुळाचा शिरा हा. मला फार आवडतो. हा आणि मग खेळायला जायचं बरं का. बरं. हा मातीत खेळायचं नाही. नाही कपडे मळवायचे नाही. नाही. शाने बाई माझी. आणि हे बघ बामणाच्या पोरीवाणी खेळायचं. तुझ्यासाठी ते बघ बोळके आणले. हा चांगली आहेत. हाय ना. भीमे तुला गाता येतं. हो. मग म्हण बघू. अगं लाजते कशाला म्हण की. हा बरा की दिसतोय भामटा. हा बरा की दिसतोय भामटा. वा 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 छान म्हटलं सा. कोणी शिकवलं ग. ऐकून ऐकून. हा आता की नाही मी तुला नाचायला शिकवते. तुला नाचायला येतं. होय त्यानंच तर घात झाला माझा. तुझ्या बानं बघितला तो बघ आलाय. कोण. गिळायला. कोण ग. तुझा बा. तुला मग कसं माहित. अगं तो काय आवाज येतो की टॉक टॉक करून. माझ्या कामगार बंधूनो, आपले मालक आणि माझे जीवलग मित्र हे या जगातून निघून गेलेले आहेत. इतक्या लवकर जातील याची कुणालाही कल्पना नव्हती. पण या जगामध्ये कल्पना नसलेल्याच गोष्टी घडत असतात. मित्रांनो, ते फार कनवाळू होते. त्यांच्या पश्चात एवढ्या मोठ्या उद्योगधंद्याचं ओझं माझ्या दुबळ्या खांद्यावर पडलेला आहे. आपण आज तागायत या संस्थेला जे सहकार्य दिलं, मला खात्री आहे तुम्ही ते देत राहणार. कारण त्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. परमेश्वराजवळ आपण एवढीच प्रार्थना करू शकतो की हे ईश्वरा, भाऊसाहेबांच्या आत्म्याला शांती मिळो. त्याशिवाय मी का. ए वच्छे वच्छे, अगं ऐक की. आलास का. नाही चाललोय. काय असेल ती वाट बघू. वाडाला काय आलं होतं का घरात. म्हणे वाड बघू. चायला पुन्हा तेच. पाय मोडल्यापासून आणत नाही ग. पण त्याआधी पोत्यानं आणून वतत होतो की तुझ्या तमाशाच्या नादानं. आता काय बोलण्याचे तर. अरे दागिन्यावर कुठं संसार चालतोय होय. नशीब समजा किती पोरगी आहे म्हणून 2 टायमाला गिळायला तरी मिळतं. नाही तर भीक मागत हिंडला असतो. वाडग बाई वाडग बाई. काय उपकार करते का माझ्यावर. तिला लहानाची मोठी केली ती काय उगाच. उगीच का. चांगलं शिकवता की लोकाला गंडवायला. पोरीला बजवून ठेवलंय. दिवसभर काय बी कर, पण रातच्याला घरला आलं पाहिजे. या परी स्वतः काम धंदा केला असता तर. आता काम तरी कोण देणार आहे मला. ते बी खरंच. अरे तुला तर कुणी फीक बी खालायचं नाही. लोकांची भरलेली खरं उजाडलीस तू. आता गप्प बसती का. गप्प बस मुकाट्यानं. याच्या पलीकडे काय येतं तुला. भीमे कुठे गेली भटक भावा.